नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनल ऑफिशियल. आणि इथे सकाळचे वाजले होते 6. माझी आंघोळ वगैरे झाली होती, त्याच्या अगोदर भांडी वगैरे झाली, पाणी भरलं आणि इथे आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे सुकायला घातली. आता इथे कपडे सुकवल्यानंतर आज आम्हाला जायचं होतं काळेवाडीला, म्हणजे माझ्या माहेरी. आता रेवाच्या एक्झाम वगैरे झालेल्या आहेत, सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर आम्ही इथे बॅग पॅक करायचं चाललेलं होतं. इथे बॅग वगैरे पॅक केली, माझं स्वतःचं आवरलं आणि थोडा वेळ इकडे तिकडे करत सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि खूप वेळ झाला होता आई पप्पांना यायला. आई पप्पा येणार होते म्हणून आम्ही, रेवा आणि मी, खूप उशीर वाट बघत बसलो होतो. आणि रेवा अक्षरशः दारात जाऊन उभी राहिली होती, कधी येत आहेत बाबा आई म्हणून. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ जाऊन मग घरात बसलो टाईमपास करत, इकडे तिकडे करत. फायनली 11 वाजता आई पप्पा आले आणि आम्ही मग गाडीत बसलो. तिथून आम्हाला जायचं होतं चंदननगरला, एक काम होतं पप्पांचं छोटंसं. तिथे आल्यानंतर ते काम वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे कावेरी हॉटेलला गेलो होतो. हे तिथे एक जागा बघायची होती, तर त्या जागेवाल्यांनी आम्हाला एका गाडीतून नेऊन परत आणून सोडलं. त्याच्यानंतर कावेरी हॉटेलला आम्ही थांबलो, मस्त जेवण असं केलं. जेवतानाचा व्हिडिओ काही करू शकले नाही कारण की खूप भूक लागली होती. जेवण वगैरे करून आईस्क्रीम वगैरे खाल्ले आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी येताना पप्पांनी आणली होती पावभाजी. तर इथे रेवा मस्त पावभाजी संध्याकाळची खात आहे. आणि असा आजचा दिवस आमचा गेला. खरं तर आज आम्ही खूप थकलेलो होतो आणि आजचा असा दिवस आमचा गेलेला आहे. आणि आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.